पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। पोलीस भरतीची संपूर्ण जाहिरात आलेली आहे। पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादामध्ये किती सूट देण्यात आली आहे, काय काय यामध्ये आपलं फिजिकल असणार आहे, ग्राउंड वगैरे, उंची किती लागणार आहे, छाती किती आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला या जाहिरातीच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर 10वी पास असाल, 12वी पास असाल, महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर पोलीस भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येते आणि 29 ऑक्टोबर पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि शेवटची जी तारीख आहे 30 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। एक लक्षात ठेवा, संपूर्ण जाहिरात हे आलेली आहे। फॉर्म भरणे आतापासून चालू झाले आहे, आजपासून फॉर्म भरणे चालू झालेले आहे। सध्या फॉर्म भरण्यासाठी गडबडही नका करू तुम्ही, एक लक्षात ठेवा। तर जरासा विचार करून किंवा अभ्यास करून तुम्ही फॉर्म भरा या ठिकाणी। तर आता पोलीस भरतीची ही संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि सबस्क्राइब करून घ्या चॅनल, कारण की पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपण देत असतो। तर हे संपूर्ण जाहिरात बघू शकता, पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई बल, कारागृह शिपाई भरती 2024-25 करिता उमेदवारांसाठी सूचना यामध्ये दिलेली आहे। तर फॉर्म भरणे 29 ऑक्टोबर पासून चालू झाले, 30 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर आता आपण यामध्ये फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 450 रुपये फी यामध्ये आहे आणि मागास प्रवर्गासाठी यामध्ये 350 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता, पोलीस शिपाई झालं, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, बॅट्समन झालं, कारागृह झालं, ह्या सर्वांकरिता ठीक आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे कागदपत्र आपल्याला लागणार आहे पोलीस भरतीमध्ये, सर्व आवश्यक जे कागदपत्र असणार आहे, 10वीचं मार्कशीट किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट किंवा 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, जन्म दाखला सुद्धा आपल्याला लागणार आहे, अधिवास प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे, डोमिसाइल सुद्धा त्याला म्हटलं जाते, एक लक्षात ठेवा। तर त्याचबरोबर जातीचा दाखला तुम्हाला लागणार आहे, जात वैधता प्रमाणपत्र लागणार आहे। त्याचबरोबर तुम्ही बस एवढेच या ठिकाणी डॉक्युमेंट लागणार आहे, एक लक्षात ठेवा। फॉर्म भरायच्या वेळेस जास्त या ठिकाणी डॉक्युमेंट लागणार नाही। बाकी तुम्ही प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असाल, पोलीस पाल्य असाल तर हे प्रमाणपत्र आपल्याजवळ असलं पाहिजे। NCC प्रमाणपत्र, SCBC प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, अंशकालीन प्रमाणपत्र, अनाथाबाबतचे प्रमाणपत्र, पोलीस पाल्य प्रमाणपत्र, हे काही प्रमाणपत्र आपल्याजवळ असलं पाहिजे। त्याच्यानुसार आपल्याला आरक्षण त्यामध्ये भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। त्यानंतर बघू शकता तुम्ही पोलीस शिपाई गट क, तर महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 मधील तरतुदी व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारित तरतुदीनुसार गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस विभागातील विविध पोलीस घटकातील पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई गट क लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई पदे भरण्यासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आला आहे। तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी। तर आता वयोमर्यादामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोठी संधी यावर्षी भेटलेली आहे। ज्यांचा वय वाढलेला आहे त्यांच्यासाठी एक्स्ट्रा जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जास्त वयाची सूट आपल्यासाठी देण्यात आले, हे सर्वात चांगली गोष्ट यामध्ये केलेली आहे, एक लक्षात ठेवा। ज्यामध्ये मुलांचे जे वय आहे यामध्ये ज्यांचं वय जास्त होतं त्यांना सुद्धा या पोलीस भरतीमध्ये संधी भेटलेली आहे, हे त्यांच्यासाठी खूप चांगलं काम आहे, एक लक्षात ठेवा। तर वयोमर्यादामध्ये जर आपण विचार केला, तुम्ही खुला प्रवर्गाचे असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे ओपन कॅटेगरीवाल्यांना। आणि तुम्ही जर मागासवर्गीय कॅटेगरी असाल, मागास प्रवर्ग असाल, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असाल, विजा असाल, त्याचबरोबर भजब कॅटेगरीचे असाल, भजक कॅटेगरीचे असाल, भजड कॅटेगरीचे असाल, विमा प्र कॅटेगरीचे असाल, इमा व कॅटेगरीचे असाल, SCBC कॅटेगरीचे असाल, EWS कॅटेगरीचे असाल तर 18 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि प्रकल्पग्रस्त जर तुम्ही असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। भूकंपग्रस्तांना 18 ते 45 वर्षापर्यंत भरता येणार आहे। पदवीधर, पदवीधारक, अंशकालीन उमेदवारांना 18 ते 45 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी समांतर आरक्षणा अंतर्गत येणारे उमेदवार या ठिकाणी तुम्ही बघू शकता, खेळाडू झालं, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये जे बॅट्समनचं पद आहे त्यामध्ये फक्त शिक्षण 10वी पास लागते आणि बाकीचे जेवढे पण पद आहे SRPF चालक, त्याचबरोबर कारागृह, त्याचबरोबर जेवढे पण काही पद आहे, चालक झालं, कारागृह झालं, शिपाई झालं, चालक झालं, ठीक आहे। तर ह्या सर्व पदामध्ये SRPF झालं, यामध्ये 12वी पास लागते, ठीक आहे। तर आता आपण उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते आणि यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी जे उंची या ठिकाणी लागणार आहे 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी जे उंची लागणार आहे 155 सेंटीमीटर लागणार आहे। छाती 79 सेंटीमीटर फुगून आपली 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, एवढी काही उंची यामध्ये पोलीस भरतीमध्ये लागते, एक लक्षात ठेवा। तर सर्वात अगोदर आपलं काय आहे पोलीस भरतीमध्ये, तर आपल्या यामध्ये ग्राउंड आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता
तर यामध्ये तुम्ही बघू शकता शारीरिक जे चाचणी आहे तर हे अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे। तर जे पोलीस शिपाईचं पद आहे त्याचबरोबर पोलीस बॅट्समनचं पद आहे, पोलीस कारागृहामध्ये जे ग्राउंड होणार आहे 1600 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी, गोळा फेक आहे 15 मार्कासाठी, पुरुष उमेदवारांसाठी अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे 800 मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी 20 मार्कासाठी, गोळा फेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी। जे पद जे आहे जे पोलीस शिपाईचं पद आहे, पोलीस बॅट्समनचं पद आहे, पोलीस कारागृहाचं पद आहे या पदामध्ये। त्यानंतरचं जे पद तुम्ही या ठिकाणी बघू शकता तृतीय पंथांसाठी उमेदवारांसाठी हे वेगळं या ठिकाणी ग्राउंड आहे। तृतीय पंथांसाठी बघू शकता 1600 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळा फेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी। तर एवढं काही ग्राउंड तृतीय पंथांचं सुद्धा असणार आहे 50 मार्कासाठी। त्यानंतर पहा लेखी चाचणी, शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांचे 1/10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलवण्यात पात्र असतील, हे काही आहे। त्याचबरोबर उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे। लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येणार आहे, एक लक्षात ठेवा। तर पेपरमध्ये आपल्याला 40 मार्काच्या वर या ठिकाणी मार्क पडले पाहिजे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर लेखी परीक्षा आपली यामध्ये आहे। तर लेखी परीक्षामध्ये आपलं पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी लेखी चाचणीचा जो कालावधी असणार आहे हा 90 मिनिटाचा असणार आहे व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येणार आहे। सर्व प्रश्न बहुपर्याय स्वरूपाचे राहतील। मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येणार आहे। त्यानंतर संपूर्ण राज्यभरात सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे। तर बघू शकता तुम्ही संपूर्ण राज्यभरात सर्व पोलीस घटकात एकाच पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे। अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण विचारात भरावा, ठीक आहे, हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे। त्यानंतर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 100 मार्काचा आपल्या यामध्ये पेपर असणार आहे। आणि जे SRPFचं पद आहे SRPF पदामध्ये जे ग्राउंड असणार आहे हे सर्वात हटके या ठिकाणी ग्राउंड SRPF मध्ये असणार आहे। तर SRPF मध्ये जर आपण ग्राउंड पाहिलं तर 100 मार्कासाठी SRPFचं ग्राउंड आहे। तर SRPF मध्ये पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग आहे 25 मिनिटांमध्ये जर तुम्ही या ठिकाणी रनिंग मारली तर 5 किलोमीटर रनिंग जर तुम्ही 25 मिनिटांमध्ये मारली तुम्हाला 50 मार्क भेटणार आहे आउट ऑफ। आणि त्याचबरोबर गोळा फेक आहे 25 मार्कासाठी आणि 100 मीटर रनिंग आहे 25 मार्कासाठी। अशा प्रकारे SRPFचं जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड आहे 100 मार्कासाठी SRPFचं ग्राउंड असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि SRPFचं जर आपल्याला ग्राउंड पास व्हायचं असेल तर 91च्या वर आपल्याला मार्क पडले पाहिजे। जेव्हा 91च्या वर जेव्हा आपल्याला मार्क पडणार आहे तेव्हा कुठे चान्सेस राहते की आपण या ठिकाणी पेपर पास आहे म्हणून, ठीक आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी SRPFचे गट क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे, ठीक आहे। SRPF गट क्रमांक 1 पुणे, गट क्रमांक 2 पुणे, गट क्रमांक 4 नागपूर, ठीक आहे। तर हे संपूर्ण आहे, ठीक आहे। तर वयोमर्यादा जे लागते SRPF मध्ये 18 ते 25 पर्यंत लागते आणि SC/ST कॅटेगरीला 5 वर्षे सुद्धा आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी सुद्धा 18 ते 30 वर्षापर्यंत या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरता येणार आहे यावर्षी, ठीक आहे। तुम्ही बघू शकता SRPF मध्ये सुद्धा ह्या वर्षी 18 ते 30 पर्यंत मुलांना फॉर्म भरता येणार आहे। हे संपूर्ण जाहिरात आहे। हे जर तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर जॉईन करून घ्या, त्यावर आपण हे संपूर्ण जाहिरात टाकलेली आहे।